मित्रांनो, पायथॉन एन्व्हायरमेंट अशी एन्व्हायरमेंट आहे जिथं आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपले खूप कामं, खूप छोटे मोठे प्रोजेक्ट आपण सिंपल याच्यामध्ये कमी वेळेत आपण करू शकतो. आणि ही इंटरॅक्टिव्ह फीचर, हे नोटबुकचं फीचर, एक प्रकारचे नोटबुक, हे पायथॉन एन्व्हायरमेंट म्हणजे एक प्रकारची नोटबुक तुम्हाला दिली जाते. त्या नोटबुकमध्ये इतके काही फीचर तुम्हाला मिळत आहे, फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे, काही खर्च नाही. काही ठिकाणी इंटरनेट लागतं, काही ठिकाणी इंटरनेट लागत नाही, पण आपला वेळ खूप वाचणार आहे. आणि सिंपल याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही खूप काही गोष्टी प्रोग्राम राईट करू शकता, रीड करू शकता किंवा टेस्ट करू शकता. या एन्व्हायरमेंटला आपण म्हणतो पायथॉन एन्व्हायरमेंट, जिथं काही आपण सिंपल कोडिंग इक्वेशन लिहू शकता. सिंपल, मी आता एक सिंपल, मला एक काम करायचं, मला ओम्स लॉ आणि मला करंट काढायला विचारलेला आहे. सिंपल एक न्यूमरिकल घेतो मी, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, हा ओम्स लॉ झाला. करंट, हा करंट फ्लो सर्किट मधून होणारा हा व्होल्टेज आणि रेजिस्टन्स. जर माझ्याकडे व्होल्टेजची व्हॅल्यू असेल, रेजिस्टन्स असेल, तर ही इंटरॅक्टिव्ह नोटबुक असे सगळे काम याच्यात, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, डायग्राम, तुम्ही सगळ्या एन्व्हायरमेंट सगळे कॅल्क्युलेशन करू शकता. मोठ्या मोठ्या व्हॅल्यूचे कॅल्क्युलेशन करू शकता. खूप जर डाटा जरी असेल तरी तुम्ही करू शकता. इमेज प्लॉट करायचे, हे सगळे कामं या एन्व्हायरमेंटमध्ये इझिली करता येऊ शकतील. जर माझ्याकडे व्होल्टेज असेल सपोज 100 व्होल्ट आणि रेजिस्टन्स असेल 10, तर बस सिंपल मला कोड काय लिहायचा याच्यात, I इक्वल टू V/R करून दे. व्होल्टेज आणि रेजिस्टन्स मी डिफाईन करल, सांगल व्होल्टेज इक्वल टू 100 आणि रेजिस्टन्स इज इक्वल टू 10. मला या कमांडनी डायरेक्ट करंट, म्हणजे इंटरॅक्टिव्ह नोटबुकचे असे फीचर असतात. मी छोटे काम, आता तुमचा ओम्स लॉ आहे, पण तुम्ही या सगळ्या गोष्टी, तुमचा पूर्ण सिलेबस याच्यामध्ये तुम्ही टेस्ट करू शकता. कोणतेही न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला डायग्राम काढायची, डायग्राम काढू शकता. आणि असे याला कोडिंग म्हणतात. हे कोडिंग तुम्ही या एन्व्हायरमेंटमध्ये सिंपल करू शकता. रीड, राईट अँड टेस्ट पायथॉन कोड या एन्व्हायरमेंटमध्ये होते, त्याला आपण पायथॉन एन्व्हायरमेंट म्हणतो. आता याच्यात काय काय ऍप्लिकेशन आपल्याला मिळतील मित्रांनो? दोन प्रकारचे ऍप्लिकेशन सगळ्यात कॉमन आहे, ज्युपिटर आणि गुगल कोलॅब. दोन प्लॅटफॉर्म असे आहे आपल्याला थर्ड पार्टी काही याच्यामध्ये. आणि याचा सगळ्यात महत्वाचा, याचं हे ऍप्लिकेशन पायथॉन, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, मशीन लर्निंग मध्ये मोठे मोठे आपल्याला याच्यात प्रोजेक्ट करण्यासाठी. हे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन सुद्धा आहे, कमर्शियल ऍप्लिकेशन सुद्धा आहे, विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनल ऍप्लिकेशन सुद्धा याच्यात आहे. तुम्ही याच्यात खूप काही स्टडी करू शकता. तर सिंपल माझ्याकडं पायथॉन एन्व्हायरमेंट, बस मी पायथॉन एन्व्हायरमेंट मध्ये दोन आपल्याला प्लॅटफॉर्म शिकवणार आहे, सांगणार आहे, ज्युपिटर आणि गुगल कोलॅब. ज्युपिटर आणि गुगल कोलॅब दोघं इंटरॅक्टिव्ह नोटबुक आहेत. एक ऑफलाईन काम, हे ऑफलाईन एकदा इन्स्टॉल करावं लागतं. इन्स्टॉल करा पायथॉन बरोबर ज्युपिटर नोटबुक इन्स्टॉल करा. ही पण इंटरॅक्टिव्ह नोटबुक, ती पण इंटरॅक्टिव्ह नोटबुक. जे काम ज्युपिटर मध्ये होईल ते गुगल कोलॅब मध्ये पण होईल. दोघांमध्ये फरक काय मी सगळं कव्हर करेल. बोथ युजेस नोटबुक मेड ऑफ सेल, या सेल मध्येच एंटर करा. नेक्स्ट सेलला तुम्ही परत कोड लिहू शकता. वेअर यू रन कोड स्टेप बाय स्टेप. या सिंपल नोटबुक दिली जाईल. जशी आपली नोटबुक असते त्याच्यात तुम्हाला पेन जर दिला, तुम्ही काही करू शकता, ड्रॉइंग करू शकता, चित्र काढू शकता, लिहू शकता, सगळं काही करू शकता. सेम डिजिटल, ही डिजिटल याला नोटबुक म्हणू शकतो आपण, इंटरॅक्टिव्ह नोटबुक म्हणू शकतो. तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करू शकता. मोठा प्रोजेक्ट, छोटा प्रोजेक्ट, सगळं काही करता येईल. मी इलेक्ट्रिकलचं ऍप्लिकेशन दिलं, अशा सगळ्या गोष्टी इथं सगळं होणार आहे. त्यामुळे तुमचा या ब्रँच मध्ये सुद्धा इंटरेस्ट येईल आणि तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट तुम्ही हे पायथॉन जर शिकले, तुम्ही स्वतः प्रोजेक्ट करणार. आणि काही इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन जर लावले तर फ्री मध्ये हा प्रोजेक्ट होतो, कारण का हे प्लॅटफॉर्म फ्री आहेत सगळ्यांसाठी. हे प्लॅटफॉर्म जर पेड, गुगल कोलॅब प्रो असं व्हर्जन जे पेड मध्ये आहे ते आपल्या काय कामाचं नाही, कारण का जे मोठे प्रोजेक्ट असतात, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट असतात त्यांच्यासाठी प्रो, कारण का त्याच्यात फक्त मेमरी ऍडिशनल मिळते, बाकी काही नाही. बाकी इथं फीचर कोलॅब सुद्धा फ्री अवेलेबल आहे. आणि हा प्लॅटफॉर्म ज्युपिटर तर फ्री, जे इन्स्टॉल करा आणि डायरेक्ट कामाला लागा. तर पायथॉन एन्व्हायरमेंट इज अ सेटअप वेअर, येस याला सेटअप म्हणतात. हे सेटअप एक प्रकारचे, एक तर इन्स्टॉल करा, ज्युपिटर मध्ये इन्स्टॉल करावं लागतं. आणि गुगल कोलॅब मध्ये इन्स्टॉल करायची गरज नाही. गुगल टॅब ओपन करा, एक लिंक कोलॅब.रिसर्च, हे फक्त याच्यात टाईप करा. तुमचं डायरेक्ट ब्राउझरमध्ये गुगल कोलॅब लॅबच, रेडीमेड लॅब ओपन होईल. आणि इथं तुमची ज्युपिटरमध्ये तुमची पर्सनल लॅब तयार आता तुम्हाला तयार करावी लागते. मगर याच्यामध्ये गुगल कोलॅबमध्ये तुमची रेडीमेड लॅब तयार असणार. डायरेक्ट तुम्हाला तिथं डायरेक्ट हे फंक्शन करता येणार, राईट, रन अँड टेस्ट पायथॉन कोड इझिली करता येणार. त्याचं ऍप्लिकेशन काय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रिसर्च वर्क. आणि स्टुडंट इंटरॅक्टिव्ह नोटबुक स्टुडंट इथं वापरायलाच पाहिजे. मोठे कॅल्क्युलेशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सगळे काय तुमचं काही समेशन असेल, काही मोठा एक न्यूमरिकल असेल, तुम्ही इझिली याच्यात फक्त डिफाईन करायचे व्हेरिएबल आणि इझिली सॉल्व्ह करू शकतात. कमांड खूप कमी आहे. पहिलं सी लँग्वेज खूप कॉमन होती. आता पायथॉनमुळे सगळ्या लँग्वेजचं इम्पॉर्टन्स कमी झालेलं आहे. ते सगळं आपण याच्यात समजून घेऊया. एन्व्हायरमेंट व्हेरी पॉप्युलर सगळ्यांसाठी नाही, फक्त स्टुडंटसाठीच नाही, सगळ्यांसाठी. कमर्शियल हे ऍप्लिकेशन, कमर्शियल ऍप्लिकेशन वर्ल्ड वाईड सगळ्यांसाठी फ्री आहे.
देर आर सेव्हरल रिझन्स फॉर पायथॉन्स पॉप्युलरिटी. पॉप्युलर काय सगळ्यात महत्वाचे जे फीचर समजून घ्या. फ्री टू यूज, यस फ्री अवेलेबल फ्री. गुगल काय तुमच्याकडून तुमच्या इंटरनेटचा खर्च जाणार. गुगल म्हणजे इंटरनेटचा क्लाउड बेस्ड ऍप्लिकेशन. गुगल म्हणजे क्लाउड बेस्ड कुठेतरी ड्राईव्हवर सेव्ह असणार आणि तुमचं सगळं डाटा सेव्ह होणार आणि क्लाउड बेस्ड ऍप्लिकेशन झालं. ज्युपिटर तो ऑफलाईन कामासाठी आपण वापरू शकतो. फ्री टू यूज. पहिला याचं पॉप्युलरिटीचं व्ह्यू काय आहे पॉप्युलर, सगळेजण का वापरतात, इथं पैसे काय लागत नाही. बेटर सॉफ्टवेअर क्वालिटी. सॉफ्टवेअरची क्वालिटी याने तुमचा जर टाइम वाचला, सॉफ्टवेअर क्वालिटी लगेच तुम्हाला रिझल्ट मिळतो. ए प्लस बी इक्वल टू ए आणि बी ची व्हॅल्यू माहिती असेल. ए प्लस बी लगेच तुमचं ए मायनस बी तुम्ही जर फटाफट कॅल्क्युलेशन करताय. बेटर सॉफ्टवेअर क्वालिटी. मच स्मॉलर कोड. हा स्मॉलर कोडची असं छोटे छोटे जर कोड, आता मी एकदम सिंपल एक्झाम्पल दिलं. फक्त ए इथं व्ही इक्वल टू तुम्हाला काय डिफाईन करायचा 100 आणि आर इज इक्वल टू हा तुमचा 10. बस हे टाका आणि फॉर्म्युला लिहा. डायरेक्ट तुमचं उत्तर मिळून जाईल तुम्हाला डायरेक्ट उत्तर. देर आर सेव्हरल. हे झालं आपलं फ्री टू यूज झालं. सॉफ्टवेअर क्वालिटी मच स्मॉलर कोड, ज्याच्यात कोड कमी आणि खूप भारी फीचर याच्यामध्ये आले. थर्ड पार्टी फीचर सुद्धा मिळतात. कॅन रन ऑन एव्हरी मेजर प्लॅटफॉर्म. यस मेजर प्लॅटफॉर्मवर हे ऍप्लिकेशन मिळतं. थर्ड पार्टी ऍप्लिकेशन पण याच्यात अपडेट करता येतात. वास्ट कलेक्शन ऑफ थर्ड पार्टी लायब्ररी. यस थर्ड पार्टीला सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व केलेला आहे. थर्ड पार्टी ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर खूप फीचर मिळतात लायब्ररीज. अँड कॅन इन्वोक C++. यस तुम्हाला ते नॉलेज असेल तर डायरेक्ट इथं तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. कोडिंग डायरेक्ट करू शकता. म्हणजे तुमचं हे नॉलेज वाया नाही गेलं. C++ लायब्ररी आणि जावा कॉम्पोनंट हे तुमचं नॉलेज राहणार आणि इथं वापरात येईल. तर हे होतं एन्व्हायरमेंट बद्दल. आणि आपल्याला 2 इंटरॅक्टिव्ह नोटबुक कळाल्या. ज्युपिटर नोटबुक हे लोकल ऍप्लिकेशन, हे सॉफ्टवेअर हे तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल विथ पायथॉन. आणि गुगल कोलॅब हे क्लाउड बेस्ड ऍप्लिकेशन. काही इन्स्टॉल करायची गरज नाही, काही मेमरीची गरज नाही. मेमरी सुद्धा हेच प्रोव्हाइड करणार. इथं तुम्हाला मेमरी लागते कुठेतरी लोकेशनला सेव्ह, तुमच्या पर्सनल कॉम्प्युटर सेव्ह करावं लागतं. आणि बोथ युजेस नोटबुक मेड ऑफ सेल्स अँड रन स्टेप बाय स्टेप. हे झालं माझं पायथॉन एन्व्हायरमेंट बद्दल ही इन्फॉर्मेशन.